नमस्कार मित्रांनो, आपलं चॅनलवर आपलं स्वागत आहे. जसं की PM किसान हप्ता कोण्या शेतकऱ्यांना मिळाला नाही, कोणाला मिळाला, तर आपण बघणार आहात न मिळण्याचे कारण. आता बघा शेतकरी मित्रांनो, एका शेतीमध्ये एका एकरमध्ये 4-5 भागवतदार असतात. भागवतदार म्हणजे हिस्सेदार असतात. त्याच्यापैकी जे मोठे आणि लहान यांच्यापैकी ते व्हेरिफिकेशन करत आहेत की कोणाला ते आता शेतात येऊन तुमचं शेतीचं व्हेरिफिकेशन करणार आहे. त्यानंतर तुमचा जो हप्ता रोखलेला आहे तो इश्यू करणार आहेत. त्यांना जर काही अडचण निर्माण झाली किंवा त्यांना काही समजले की एका कुटुंबात एवढ्या एवढ्या व्यक्तींना योजनेचा लाभ मिळत आहे, तो व्यर्थ जात आहे आणि त्यांच्या निदर्शनात खोटी आणि अथवा अशी काही माहिती आली. बघा आता इंस्ट्रक्शन नोट्स बघूया आपण. तर बघा आता त्यांचं म्हणणं असं आहे की 2019च्या नंतर किंवा नंतर योजनेच्या पूर्वी जे काही हिस्सेदार आहेत, बहीण भाऊ, वडील, पती पत्नी, हजबेंड, लहान मुलं यांच्या नावावे सर्वांनाच पैसे येत होते. म्हणून त्यांनी काय केले की त्यांच्यातले एक उमेदवार किंवा व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यांना उर्वरित रक्कम देण्याचे ठरवलेले दिसून येते. तर बघा कशा पद्धतीने आपण बघू शकता या वेबसाईटवर द डिपार्टमेंट ऑज आयडेंटिफाईड म्हणजे ते शेतीमध्ये येऊन त्या क्षेत्रफळात येऊन चेक करतील. पुढील नेक्स्ट व्हिडिओसाठी नवीन माहिती घेऊन येऊ.